नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। वीज दरवाढ निर्णयानं आज चिंता व्यक्त होत असतानाच सर्वसामान्य माणसावर या वीज दरवाढीचा कुठलाही परिणाम होणार नाही अशीच त्याची रचना असल्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं। AMRCने जो काही निर्णय दिला त्यानुसार ही दरवाढ आहे। छोट्या माणसावर त्याचा कुठलाही बोजा पडणार नाही अशा पद्धतीची त्याची रचना करण्यात आलेली आहे। दरम्यान महायुतीचे तिकीट वाटप फायनल झाले, बैठक्या कराव्याच लागतात, त्याशिवाय सीट फायनल होत नाही। आता आम्ही जवळपास पोहोचलो आहोत, आम्ही लवकरच घोषणा करू। दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या मतदारसंघात सर्व काही प्रश्न सुटलेले आहेत असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। MERCने या संदर्भातले जे काही निर्णय दिलेले आहेत त्यानुसार ही वाढ आहे, पण छोट्या माणसावर त्याचा कुठलाही बोजा पडणार नाही अशा प्रकारची त्याची रचना करण्यात आलेली आहे। बैठका कराव्याच लागतात, त्याशिवाय सीट्स फायनल होत नाहीत। आता जवळपास आम्ही पोहोचलो आहोत, मला असं वाटतं की आम्ही लवकरच घोषणा करू। देखिए, ये MERC ने बनाए हुए हैं और छोटे जो उपभोक्ता है उनके ऊपर उसका बोझ न पड़े, इस प्रकार से उसकी रचना की गई है। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप नेते तुषार भारती यांची भेट घेतली। अमरावतीत झालेल्या भाजपच्या बैठकीत तुषार भारती अनुपस्थित होते, त्यामुळे तुषार भारती यांच्या निवासस्थानी जाऊन बावनकुळे यांनी त्यांची भेट घेतली। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। नवनीत राणाईच्या उमेदवारीला माननीय एकनाथजी, माननीय अजितदादा घटक पक्षाच्या 11 सर्व महाराष्ट्राच्या नेतृत्वाने मान्यता दिली आहे। भारतीय जनता पक्षाने त्यांना तिकीट दिलं आहे, ते आता महायुतीचे अधिकृत उमेदवार आहे। मी सर्व घटक पक्षांना विनंती करणार आहे की नवनीत राणाजी यांच्या जे कमळ चिन्ह आहे, या कमळ चिन्हाला प्रचंड बहुमताने विजयी करण्याकरता आपण सर्वांनी सहकार्य करावं। शेवटी महायुती ही मजबूतीची आहे, या महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही। त्यामुळे मला अपेक्षा आहे की थोडी मोठी नाराजी असतात जेव्हा नवीन उमेदवार असतं, अपेक्षित त्या ठिकाणी आपल्याला असतं की आम्हाला उमेदवारी मिळावी, आम्हाला उमेदवारी मिळावी, तर शेवटी एकावेळी एकच व्यक्ती लढू शकतो। त्यामुळे मला वाटतं की सर्वांचं समर्थन मिळेल। सर, भाजपमध्ये पण खूप नाराजी आहे नवनीत राणाच्या उमेदवारीवर। भारतीय जनता पक्षाचा एकही कार्यकर्ता नवनीत राणाईच्या उमेदवारीची नाराज नाही, कारण भाजपा कार्यकर्त्यांनी मोदीजींच्या गॅरंटीवर विकसित भारताचा संकल्पाला साथ देण्याचा निर्णय केला आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता समर्पित आहे। आमचा कार्यकर्ता महाराष्ट्रात कुठल्याच सीटवर नाराज राहणार नाही। काही थोडी मोठी नाराजी त्या विधानसभेत त्या लोकसभेत असतं, पण एकदा पक्षाचा निर्णय झाला, भाजपाचा कुठलाही कार्यकर्ता हा पक्षविरोधी विषयामध्ये जात नाही। यवतमाळ वाशिम लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आज अपक्ष उमेदवार मनोज गेडाम यांनी 12,500 रुपये चिल्लर रक्कम नामनिर्देशन पत्रासोबत निवडणूक विभागाकडे रक्कम भरली आहे। 12,500 रुपये हे चिल्लर स्वरूपात आज निवडणूक विभागाकडे सादर केले आहेत। त्यामुळे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांची दमछाक झाली आहे। त्यामुळे त्यांनी ही रक्कम स्वतः मोजून निवडणूक विभागाकडे सादर करावं असं सांगण्यात आले। सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित असलेल्या मनोज गेडाम यांनी लोक गुरुदेव या टोपण नावाने ओळखतात। मी गोरगरीब जनतेची अनेक वर्ष सेवा करत आलो आहे आणि त्यांनीच मला या निवडणुकीत उभे राहण्यासाठी 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये अशी रक्कम जमा करून दिली आहे। त्यामुळेच सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे। त्यामुळे मी ही लोकसभा निवडणूक मी जिंकणारच असं त्यांनी सांगितलं आहे। जनतेने दिलेली रक्कम मी इथे जमा करण्यास घेऊन आलो आहे असे मनोज गेडाम यांनी सांगितलं आहे। लोकसभेचा फॉर्म भरण्याकरता जिल्हा अधिकारी कार्यालयावर 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपये घेऊन संपूर्ण चिल्लर खुर्दा 12,500 रुपये दिव्यांग बांधव आणि पारधी समाजाने बेड्यावर जमा केलेल्या या रक्कम घेऊन आज नामांकन लोकसभेत भरायला गेलो। 11 वाजता माझा प्रवेश झाला तिथे। त्यानंतर माझ्या कागदाची व्हेरिफिकेशन झाले। त्यानंतर मी पैसे भरायला खुर्दा घेऊन गेलो, परंतु संबंधित विभागाचे जे पावती देते
नामांतर पत्र म्हणजे पावती दिल्या जाते। त्यांनी माझे पैसे 12,500 रुपये मोजून असूनही माझं फॉर्म त्यांनी स्वीकारला नाही, काऊन का तेवढे पैसे मोजण्याकरता ते टाळाटाळ करत होते आणि त्यांना पचिना फुटत होता। काऊन का हे संपूर्ण पैसा जो गोरगरीब दिव्यांग कष्टकरी यांनी जमा केलेला पैसा आहे गोळा करून, त्यासाठी माझा फॉर्म व्हेरिफिकेशन झाला आहे आणि तसेच माझा फॉर्म अप्पर जिल्हा अधिकारी यांनी चेक केलाय। उद्या 100% माझा फॉर्म मी भरून देतो म्हणून असे त्यांनी आश्वासन दिले आहे। नाहीतर उद्या मी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या मांडणार आहोत। काऊन का लोकशाहीमध्ये मला सामान्य गोरगरीब दिव्यांगांचे प्रश्न मांडण्याकरता त्यांचे हक्क पार्लमेंट मांडण्याकरता त्यांनी मला उभं केलंय। मी त्यांच्या भरोशाला कधी तोडणार नाही। 100% माझा लोकसभेचा अपक्ष फॉर्म भरणार। शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। अमरावतीच्या हॉटेल प्राइम पार्क इथं चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची संवाद बैठक संपल्यानंतर खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, निवेदिता चौधरी, युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत महायुतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एबी फॉर्म दिला। नवनीत राणा अधिकृत उमेदवार आहेत। मी सर्व घटक पक्षाच्या लोकांना विनंती करणार आहे की त्यांनी नवनीत राणा यांना विजयी करण्यासाठी सहकार्य करावं, असं आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। 4-5 सीटवरच त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे आणि मला वाटतं काही प्रॉब्लेम नाही। 10 मिनिटाच्या बैठकीत सारं संपू शकतं इतकं क्लिअर आहे। पण आमची चर्चा करून कुठली गोष्ट करायची हा निर्णय झाला आहे। एकामेकाला विश्वासात घेऊन देवेंद्रजी, अजितदादा आणि एकनाथजी तिघही एकामेकाला विश्वासात घेऊन काम करत आहे। एकामेकाशी चर्चा करून पुढे जात आहे। एक सीटवर अभ्यास करत आहे। त्यामुळं आम्ही 51% मतं घेऊन जिंकण्याची तयारी करतो आहे। 45+ तयारी करतो आहे। त्यामुळं आमचा आत्मविश्वास आहे की जनता आम्हाला साथ देईल। आम्हाला घमंड नाही आहे, पण जनतेवर विश्वास आहे। मोदींची गॅरंटी आहे, विकसित भारताचा संकल्प आहे, त्यामुळे आम्हाला मतदान होईल। वाशिम यवतमाळमध्ये 3 दिवस राहिलेत अर्ज भरायला, अजून देखील तिथे उमेदवारी जाहीर झाली नाही। एकनाथ शिंदेजी लवकरच तिथला निर्णय घेतील। शिवसेनेकडे ती सीट असल्यामुळं एकनाथजी निर्णय घेतील आणि चांगला निर्णय घेतील। गोंदिया जिल्ह्यातील बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून आमगाव व सालेकसा या 2 तालुक्यातील 48 गावांना पाणी पुरवठा केला जातो। या योजनेचा 1 कोटी रुपयांच्या वर वीज बिलचा भरणा न केल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे। यामुळे या 48 गावांचा पाणी पुरवठा बुधवारपासून मागील 5 दिवसांपासून ठप्प करण्यात आला। परिणामी भर उन्हाळ्यातही पाणी टंचाई असताना दूषित पाणी पिण्याची वेळ या 48 गावातील नागरिकांवर आली आहे। बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ही नेहमीच चर्चेत राहतं। कधी वीज पुरवठा खंडित, तर कधी पाईपलाईनला गळती, कधी देखभाल दुरुस्तीचे कंपनीला पैसे दिले नाही, अशा विविध कारणांनी बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद राहतं। या योजनेला अविरत सुरू ठेवण्यासाठी मोजक्याच लोकांचा आटापिटा असतो। त्यातच या योजनेचं शुद्ध पाणी घेणारं नळ कनेक्शन धारक उदासीन आहेत। शुद्ध पाणी वापरतात, परंतु पाण्याचं बिल देण्यासाठी नळ कनेक्शन धारक धजावत नाही। परिणामी 48 गावांवर 1 कोटीच्या वर पाणीपट्टी कर थकीत आहे। नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। नागरिकांना शुद्ध पाणी पिण्याची सवय लागली आहे आणि भर उन्हाळ्यात प्राधिकरणाने पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे। त्यामुळे 48 गावांमध्ये शुद्ध पाणी पिण्यासाठी तारांबर उडाली आहे। शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। 5-6 दिवस झाले नळ काही येत नाही। ती आम्हाला खूप पाण्याची टंचाई आहे। तुम्ही का लवकरात लवकर नळ द्यावा। 2 दिवस नळ येतात, मग 4 दिवस बंदच राहतात। हा असं नाही झालं पाहिजे। आम्हाला सर्व पाणी पाहिजे। आम्ही पाणी पुरवठ्याला पैसे पुरवतो, सर्वच काही करतो। आम्हाला विनंती आहे की तुम्ही नळ द्यावे। मी शिवाजीनगरमध्ये राहते। इथे पाण्याची खूप टंचाई आहे। 4 दिवस नळ येतो, 4 दिवस नाही येत। आमच्या मुलांच्या परीक्षा वगैरे आहेत, दिक्कत होत आहे, तरी नळ शासनाने द्यावी हीच माझी विनंती आहे। 48 गावांची आहे, पण ही पाणी पुरवठा जी योजना बनवली आहे बनगाव, तर ही विविध कारणांनी दरवेळेस म्हणजे महिन्यातून कित्येकदा तरी बंद पडत असते। वीज बिलेच्या असो किंवा
पाईपलाईनच्या असो किंवा आणखी विविध कारणे, त्यामुळे नाहक महिलांना खूप त्रास होतो. आणि पिण्याच्या पाण्याची एवढी समस्या आलेली आहे का आता उन्हाळा असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना नाहक भटकंती करावं लागते पाणी भरण्याकरिता. शिवाजीनगर ह्या एरियात राहते. गेल्या 5 दिवसापासून पाण्याची खूप मोठी टंचाई आहे. माझी अशी कळकळीची विनंती आहे शासनाला की लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करून देणे. आता खूप मोठा उन्हाळा लागला आहे. गेल्या 5-6 दिवसापासून कूलरमध्ये पाणी नाही आहे, पिण्याचे पाणी नाही आहे. पाण्यासाठी पाईप फिट करावे लागतील. घरातले कामं थांबत आहेत. खूप मोठ्या समस्या निर्माण होत आहेत. अशी विनंती आहे की लवकरात लवकर हे आमची समस्या दूर करण्यात यावी. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल. औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.